नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिटी या सब्जेक्टबद्दल माहिती घेणार आहोत की पॉलिटी सब्जेक्ट कशाप्रकारे तुम्ही अभ्यास केला पाहिजे त्या सब्जेक्टचा आणि त्याचं पुस्तकं वाचन वगैरे तुम्ही कसं केलं पाहिजे. तर एम पी एस सीद्वारे घेणारी जी कंबाईन एक्झाम आहे, कंबाईन एक्झाम असू द्या किंवा मग राज्यसेवा एक्झाम असू द्या, या दोन्ही एक्झामला प्रिलियम आणि मेन्ससाठी हा सब्जेक्ट आहे पॉलिटी. तर सध्या मार्केटमध्ये पॉलिटीचे भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत. 10 ते 15 पुस्तकं तुम्हाला दिसतील अवेलेबल. पण आपल्याला पूर्ण स्टँडर्ड मटेरियल यूज करायचं आहे, जेणेकरून आपला एकही क्वेश्चनचा मार्क चुकता कामा नये, एकही मार्क जाता कामा नये. तर मार्केटमध्ये सध्या 2 स्टँडर्ड पुस्तकं आहेत. पहिलं म्हणजे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय, हे आहे इंडियन पॉलिटी. केसागरचं पुस्तक आहे इंडियन पॉलिटी म्हणून. एम लक्ष्मीकांत, मार्केटमध्ये जावा, एम लक्ष्मीकांत इंडियन पॉलिटी द्या, 750 रुपयेच्या आसपास पुस्तक बसेल. एकदम स्टँडर्ड पुस्तक आहे. या पुस्तकामधलं सगळं तुम्हाला एक्झाममध्ये येतं, म्हणजे या पुस्तकाच्या बाहेर एकही प्रश्न तुमचा जाणार नाही. हे झालं पहिल्या पुस्तकाविषयी. आता दुसरं पुस्तक स्क्रीनवरती दिसते, ते आहे भगीरथ प्रकाशांचं भारतीय राज्यघटना आणि प्रशासन. आता हे एवढं क्वालिटी पुस्तक नाही आहे, म्हणजे यातला कंटेंट सगळा व्यवस्थित आहे, पूर्णपणे समजण्यासारखं आहे. पण याच्या कम्पेअर हे पुस्तक एवढं खास नाही. तर माझं मत तुम्हाला आहे की या पुस्तकाबरोबर जावा, इंडियन पॉलिटी पुस्तक तुम्ही रेफर करा. हे जर इंडियन पॉलिटी पुस्तक तुम्ही जर रेफर केलं तर तुमचे 98% जे प्रश्न आहेत ते बरोबर येणार. म्हणजे सपोज तुम्हाला 15 जर क्वेश्चन आले तर तुमचे 13 प्रश्न बरोबर येतात जर इंडियन पॉलिटी तुम्ही रेफर केलं तर. मी असं म्हणत नाही की हे पुस्तक भगीरथ पुस्तक चांगलं नाही आहे, पण एवढं क्वालिटी नाही आहे त्याच्यात. कारण आता जर आयोगाचा दर्जा तुम्ही बघितला तर एवढे ट्रिकी क्वेश्चन देतात ना आयोग, की क्वेश्चन वाचल्यावरती समजत नाही नक्की पर्याय कोणता आहे तो. तर त्यासाठी राज्यसेवा त्यासाठी जर आपल्याला पॉलिटी वाचायचं असेल तर हे पुस्तक रेफर करा. इंडियन पॉलिटी सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे. या पुस्तकाशिवाय तुम्ही पॉलिटीमध्ये मार्क घेऊ शकत नाहीत. हे पुस्तक तुम्हाला वाचावंच लागेल. UPSC करणारेसुद्धा हे पुस्तक घेतात, MPSC करणारेसुद्धा हे पुस्तक घेतलात, बाकीच्या स्टेट सर्व्हिसच्या एक्झाम करणारेसुद्धा हे पुस्तक घेतात. मग या पुस्तकाचं वाचन कसं करायचं आहे, यातले कुठले पॉईंट महत्त्वाचे आहेत MPSCच्या दृष्टीने. आपण UPSC करत नाही आहोत, UPसाठी वेगळं, MPSCसाठी वेगळा सिलेबस आहे. तर आपण MPSCच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाचं काय आहे, तर या पुस्तकामध्ये आपण ह्याची इंडेक्ससुद्धा बघणार आहे आता. तर इंडेक्समध्ये खुणा करून घ्या, पुस्तक आणल्याने हा व्हिडिओ बघा आणि त्याच्यानुसार तुमच्या पुस्तकामध्ये खुणा करून घ्या आणि त्याच्यानुसार वाचा. आता बरीचशी मुलं काय करतात माहिती आहे का, मार्केटमधून पुस्तक आणतात आणि पेज नंबर 1 पासून जे सुरू करतात वाचायला ते शेवटपर्यंत सुरू करतात आणि म्हणतात माझं पुस्तक कंप्लीट झाले 8 दिवसामध्ये. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपल्याला आयोगाने काय ठरवून दिलं आहे, आपल्याला आयोगाने सिलेबस कॉपी दिलेली आहे. म्हणजे आयोगाने आपल्याला सांगितले आहे की या टॉपिकवरती आम्ही तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहोत. मग हे सगळे पुस्तक वाचायची काहीच गरज नाही. तर काय होतं की पहिल्या पानापासून शेवटच्या पानांपर्यंत वाचत बसण्यापेक्षा सिलेबस कॉपी जवळ ठेवायची. सिलेबस कॉपी जवळ असल्याशिवाय अभ्यासाला अजिबात बसायचं नाही. सिलेबस कॉपी पुढे ठेवूनच अभ्यासाला बसायचं. सिलेबस कॉपीमधले पॉईंट आणि ह्या पुस्तकातले पॉईंट मॅच करायचे आणि मग पुस्तक वाचायला सुरुवात करायची. मग दुसरी गोष्ट काय आहे की आयोग असे पण प्रश्न विचारतं की जे सिलेबसमध्ये मेन्शन केलेले नाहीत, पण ते पण पॉईंट आपण कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, तर सिलेबस कॉपी जवळ ठेवायचीच. सिलेबस कॉपी जवळ असल्याशिवाय अभ्यासाला बसायचंच नाही. तर हा झाला पहिला मुद्दा. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आता जर तुमच्याकडे सिलेबस कॉपी नसेल तर आधी झेरॉक्सच्या दुकानात जायचं, सिलेबस कॉपी प्रिंट करून आणायची, त्याच्याशिवाय अभ्यासाला बसायचं नाही. ठीक आहे. तर कसं असतं माहिती आहे का, सिलेबस तोंडपाठ पाहिजे तुमचा. आपल्याला आयोग काय विचारतं ना, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. सिलेबस कॉपी रोज बघत जावा. विदाऊट सिलेबस कॉपी जर तुम्ही अभ्यास करत असाल ना तर तुमचं चुकतं आहे आणि आपल्याला चुका नाहीत करायच्या. ठीक आहे. तर
आता हे जे इंडियन पॉलिटी पुस्तक आहे हेच तुम्ही रेफर करा. बाकीचं कुठल्या पुस्तकाला हातसुद्धा लावू नका. हे रेफर करा, याला हातसुद्धा लावू नका. तुम्हाला दुसरं कुठलंच पुस्तक वाचायची गरज नाही. आता ह्या पुस्तकामध्ये सुद्धा प्रिलियम प्लस मेन्स आहे. तर प्रिलियम्सचे पॉईंट कोणते, मेन्सचे पॉईंट कोणते, हे पण आपण इथं बघणार आहोत. मेन्ससाठी दुसरं पुस्तक आहे एक, ते मी तुम्हाला सांगेन, व्हिडिओ अपलोड करेन त्याच्याबद्दलसुद्धा. युनिक अकॅडमीचं पुस्तक आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन. पण आता सध्या आपण या पुस्तकाविषयी बघूयात. तर हे पुस्तक खरेदी केल्यावरती तुम्हाला एक इंडेक्स मी दाखवतो याची कशी असते इंडेक्स. एकच मिनटं. ठीक आहे. तर ठीक आहे, ओके. तर ही एम लक्ष्मीकांतची अनुक्रमणिका आहे. इंडेक्स आपण म्हणतो त्याला. इंडेक्स, ज्यांना मराठी समजत नसेल त्यांना इंडेक्स. बरेचसे इंग्लिश स्कूलचे पण मुलं आता MPSCकडे वळायला लागलेत. MBBS असू द्यात, इंजिनियर्स असू द्यात, बरेचसे मुलं आता MPSC करतात. स्पेशली राज्यसेवावर फोकस आहे. पर ते जाऊ द्या, तो वेगळा विषय. तर आता या पुस्तकामध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत आणि टिकमार्क कशी करायची मी तुम्हाला सांगणार आहे आता. तर पुस्तक उघडल्यावरती तुम्हाला अशी अनुक्रमणिका दिसेल. हे अनुक्रमणिकाचं पहिलं पेज आहे. भरपूर मोठं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये मला वाटतं 1000च्या वरती पानं असतील. 1000. आता नवीन जे एडिशन आले ना त्याच्यामध्ये 1000च्या वरती पानं आलेत. पण 1000 पुस्तकं तुमच्या लक्षात राहणार आहेत का? मग याच्यामध्ये आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच वाचायचं ना. कारण हे जे पुस्तक आहे ते बाकीची मुलं पण वाचत आहेत, पण आपण MPSC करतोय त्याच्या रिलेटेड सगळं वाचायचं आहे. मग काय करायचं की सिलेबस कॉपी पुढे ठेवायची, त्याच्यानुसार ह्या पुस्तकामध्ये टिक मार्क करून घ्यायची. आता मी तुम्हाला सांगतो या पुस्तकामधलं राज्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वाचं कुठलं आहे किंवा कंबाईनच्या दृष्टीने महत्त्वाचं कुठलं आहे. तर ऐतिहासिक पार्श्वभूमी हा पहिला चॅप्टर आहे वाचायचा. हा चॅप्टर किचकट आहे वाचायला, वाचून घ्या. नाही समजला जास्त लोड घ्यायचा नाही, एकदा वाचायचा, सोडून द्यायचं. ठीक आहे. घटनेची निर्मिती अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे हा. घटनेची निर्मिती हा डोक्यातच ठेवायचा चॅप्टर. एकदम हळूपणे कॉन्सन्ट्रेटेड करून पॉईंट ना पॉईंट वाचायचं तुम्हाला ह्या चॅप्टरचा. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. नंतर राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. राज्यघटनेचा सरनामा हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. संघ आणि त्याचे क्षेत्र हा सुद्धा चॅप्टर महत्त्वाचा आहे. नागरिकत्व हा चॅप्टर तुम्हाला एम लक्ष्मीकांतमधून समजणार नाही. तुम्ही वाचून बघा. 1 2 3 4 5 वेळा हा चॅप्टर वाचा. काय समजलं तेवढं मला सांगा कमेंटमध्ये नंतर. किचकट आहे. मग याच्यावरती सोल्युशन काय आहे? सोल्युशन काय नाही. या चॅप्टर जेव्हा तुम्ही ओपन करचाल ना पुस्तकामध्ये तेव्हा ठराविक मुद्देच लक्षात ठेवायचे. आता आपण नंतरचे व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यामुळे मी सगळं सांगेन त्या नागरिकत्वाबद्दल काय काय वाचायचं आहे. तर जे तुम्हाला हार्ड टॉपिक आहेत ना मी तुम्हाला यात सांगून देईल की जेणेकरून तुम्हाला वाचतानाच समजून जाईल की नीट वाचायचं आहे म्हणून. मूलभूत हक्क 5 स्टार. एवढा महत्त्वाचा टॉपिक आहे मूलभूत हक्क आणि सोपा आहे. थोडा मोठा टॉपिक आहे पण ह्या चॅप्टरला तुम्ही 1 दिवस द्या. 1 दिवसामध्ये एकदम हळू वाचत जायचं हा टॉपिक, एकदम हळू. आणि मूलभूत हक्काचं आर्टिकल म्हणजे कलम किती ते किती आहेत, नंतर कुठल्या कलमला कुठला मूलभूत हक्क आहे, सगळं तोंडपाठ पाहिजे. आणि हे एका दिवसात जमत नसतं बरं का. कंटिन्यू रिव्हिजन करून हे तुमच्या लक्षात राहत असतं. त्याच्यामुळं एका दिवसात जरी नाही लक्षात राहिलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. नंतर 8वा चॅप्टर आहे राज्य धोरणाची मार्गदर्शकत्वे. हा पण महत्त्वाचा आहे. पण आता पहिल्या अनुक्रमामध्ये महत्त्वाचे कुठले टॉपिक कुठले आहेत? घटनेची निर्मिती एक महत्त्वाचा आहे आणि मूलभूत हक्क महत्त्वाचा आहे. हे दोन्ही टॉपिक फुल कॉन्सन्ट्रेटेडने वाचायचे. आता पुढचं पेज बघूयात आपण. मूलभूत कर्तव्ये खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा सुद्धा. ह्याला पण स्टार करा तुम्ही. घटना दुरुस्ती हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि राज्यघटनेची मूलभूत संचरचना हा सुद्धा टॉपिक आहे. हे तिन्ही टॉपिक खूप सिम्पल आहेत आणि तुम्हाला एकदाच वाचलं की समजून जाईल. पण जेव्हा तुम्ही क्वेश्चन ॲक्च्युली सॉल्व करायला घेताल तेव्हा तुमचा पहिल्यांदा जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व करायला घेतला ना तर 90% तुम्ही चुकणार.
कारण कन्फ्यूज एवढं करतात ना पॉलिटीचे क्वेश्चन, वाटतं सोपं पण ते चुकतंच. नंतर शासन पद्धती हा दुसरा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये डिव्हिजन केलेलं आहे त्याने चॅप्टरचं. 12वा आहे संसदीय प्रणाली, हा सुद्धा वाचायचा आहे. संघराज्य प्रणाली हा सुद्धा वाचायचा आहे. केंद्र राज्य संबंध हा सुद्धा वाचायचा आहे. आंतरराज्यीय संबंध हा सुद्धा वाचायचा आहे. आता 16वा चॅप्टर आहे आणीबाणीची तरतूद, याला 5 स्टार करून ठेवा. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. कंबाईनला किंवा राज्यसेवेला 100% क्वेश्चन असतो याच्यावरती, 100% क्वेश्चन असतो या चॅप्टरवरती. नंतर राष्ट्रपतीबद्दल पूर्ण माहिती आहे त्याच्यामध्ये. नंतर उपराष्ट्रपती वाचायचे, पंतप्रधान वाचायचे, केंद्रीय मंत्रिमंडळ वाचायचे, कॅबिनेट समित्या वाचायच्या आहेत. कॅबिनेट समित्या नाही लक्षात राहिलं ना तरी चालेल, एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. संसद ह्या पुस्तकामधला सगळ्यात मोठा चॅप्टर आहे संसद, आणि इम्पॉर्टंट आहे. पूर्ण आपले कार्यप्रणालीचं एक्सप्लेनेशन या चॅप्टरमध्ये केलेलं आहे. खूप इम्पॉर्टंट प्रणाली आहे संसदीय प्रणाली, आणि त्याच्या संबंधितच आहे हा चॅप्टर. तुम्हाला हा चॅप्टर वाचायला, फक्त वाचायलाच 5 तास जातील, समजायला बघा किती तास जातील. मग काही टेन्शन घ्यायचं नाही, एकदम हळू वाचायचं, वेळ लागू द्या, एका दिवसात होणार नाही. संसदीय समिती आलं, संसदीय मंच आलं, हा चॅप्टर. हे सोपे चॅप्टर आहेत बरं का. जे इम्पॉर्टंट आहे त्याच्या मी भर देतो जास्त, आणि जे करायचे नाहीत ते पण मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. नंतर आता आपण संसदपर्यंत आलो होतो. आता संसदीय समित्या, सर्वोच्च न्यायालय, याच्यावरती एवढा भार द्यायचा नाही. संसदीय समित्यावरती अजिबात भार द्यायचा नाही. एकदा वाचायचं, समजलं ठीक, नाही समज सोडून द्यायचं. सर्वोच्च न्यायालय तोंडपाठ पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाबद्दल आर्टिकल म्हणजेच कलम म्हणतात, कलम, आणि त्याच्या तरतुदी काय आहेत, म्हणजे न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचा उपन्यायाधीश, सगळं त्यात एक्सप्लेनेशन केलं आहे. ते आपण सगळं बघणार आहोत नंतर. मी फक्त आता चॅप्टरबद्दल तुम्हाला सांगतो आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन महत्त्वाचं आहे. न्यायालयीन सक्रियता, हे आता इथं खूप किचकट, म्हणजे आता इथं बघा, हे जनहित याचिका आहेत का, वाचायचं नाही चॅप्टर अजिबात. न्यायालयीन सक्रियता अजिबात वाचायचं नाही आपल्याला. ते प्रिलियमला नाही आहे. हे मेन्सचं बघूया आपण नंतर, आधी प्रिलियमचं बघूया. न्यायालयीन पुनर्विलोकनसुद्धा नाही, पण माहिती असावं काय आहे ते, कारण बऱ्याच वेळा कंबाईनला क्वेश्चन आलेला आहे याच्यावरती, म्हणून म्हटलं हे वाचा. तर हे 2 चॅप्टर स्किप करायचे आहेत, अजिबात वाचायचं नाही. कुठला नंबर आहे हा, 28 आणि 29. न्यायालयीन सक्रियता आणि जनहित याचिका वाचायचं नाही. नंतर खाली याचं राज्यपाल वाचायचा, नंतर मुख्यमंत्री वाचायचं, राज्य मंत्रिमंडळ वाचायचं, राज्य विधिमंडळ वाचायचं, उच्च न्यायालय वाचायचं. ठीक आहे. आणि दुय्यम न्यायालयसुद्धा वाचायचं. आता हे वाचताना एक तुम्हाला ट्रिक सांगतो. आता हा मुख्यमंत्री आहे की नाही, हा चॅप्टर कधी वाचायचा माहिती आहे का, जेव्हा तुम्ही पंतप्रधान चॅप्टर वाचताना पाठीमागच्या इंडेक्सवरचा, किंवा पंतप्रधान चॅप्टर हा वाचताना, त्यावेळेस हे झाला की हे वाचायचं, कारण दोघांची कार्यपद्धती जवळजवळ सिमिलर आहे. नंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे एका फ्लोमध्ये वाचायचं. नंतर राज्यपाल आणि राष्ट्रपती, हे असे कंपॅरिझन करून स्टडी करा. नंतर पुढची इंडेक्स आहे जम्मू काश्मीरसाठी विशेष दर्जा, अजिबात वाचायचं नाही. काही राज्यांसाठी विशेष तरतुदी, महत्त्वाचं आहे, वाचा. याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की कलम महत्त्वाचे आहेत, की कोणत्या कलमानुसार पर्टिक्युलर राज्याला विशेष तरतुदी दिलेल्या आहेत, हे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. नंतर स्थानिक शासन, ठीक आहे, स्थानिक शासन पण आपण बघणार आहोत. आता पंचायत राज खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावरती तर बेस आहे आपला, म्हणजे ग्रामपंचायत वगैरे हे खूप आहे. कंबाईनलासुद्धा हे इम्पॉर्टंट आहे हे टॉपिक. मग याच्यासाठी एक सेपरेट पुस्तक आहे, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगेन, पण हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. 74वी घटनादुरुस्ती अधिनियम आणि 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती याच्यामध्ये कवर होऊन जाईल. खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे.
याच्यावरती पण 100% क्वेश्चन असतो. तर स्थानिक शासन संस्थासुद्धा महत्त्वाचं आहे. नंतर आता संघराज्य प्रदेश आणि अनुसूचित व आदिवासी क्षेत्र, हे पण खूप सिंपल आहेत, वाचलं म्हणजे समजून जाईल. आता सर्वात महत्त्वाचा टॉपिक आलेला आहे बघा या पुस्तकामधला, निवडणूक आयोग, संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, वित्त आयोग, अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग. यालासुद्धा तुम्ही मूलभूत अधिकाराला जेवढे स्टार केलते ना तेवढेच करून ठेवायचे. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. आर्टिकल, याच्या संबंधित कलम आणि प्रत्येक माहिती या सगळ्या आयोगाबद्दल तोंडपाठ पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि पुस्तकामध्ये खूप चांगलं दिलेलं आहे, समजेल तुम्हाला सगळं. परराष्ट्रीय धोरणे अजिबात वाचायचं नाही. राज्यघटनेची कार्यपद्धती हे अजिबात वाचायचं नाही. परिशिष्टे हे दिलेलं आहे पण वाचायचं नाही. राष्ट्रीय आयोगांचे अध्यक्ष हे वाचायचं नाही. जम्मू काश्मीरसाठी राजनीतिक कथे अजिबात वाचायचं नाही. हे सुद्धा वाचायचं. हे काय आहे बघा, केंद्रीय लोकसेवा आयोगात हे काय आहे, एकच मिनटं. हे प्रश्नपत्रिका आहेत बघा. जेव्हा तुम्ही सगळं वाचून झालं ना तेव्हा हे प्रश्नपत्रिका तुम्ही नक्की सोडवा. याच्यामध्ये 1993 पासून 2019पर्यंतच्या आत्तापर्यंत जेवढे क्वेश्चन विचारलेत ना ते सगळे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काय करायचं, टॉपिक वाचायचा. टॉपिक आपला वाचून झाला की त्याच्यावर आधारित क्वेश्चन आहे ते सॉल्व करायचे. राज्यशास्त्रामध्ये जर तुम्हाला चांगली मार्क घ्यायचे असेल पॉलिटीमध्ये तर दररोज पॉलिटीचे 20 प्रश्न सोडवायचे पाहिजेत. काय करायचं, जो टॉपिक वाचतोय ना, सपोज आज तुम्ही मूलभूत हक्क वाचला तर मूलभूत हक्का रिलेटेडच सगळे क्वेश्चन सॉल्व करायचे आणि किती बरोबर येतं ते स्वतः चेक करायचं. ठीक आहे, तर हे अजिबात वाचायचं नाही. बाकीचं प्रश्नपत्रिका नक्की सॉल्व करा. तुम्हाला सांगतो, प्रश्न सोडवल्याशिवाय तुम्हाला अजिबात मार्क पडणार आहेत. फक्त वाचून मार्क पडणार नाहीत, तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तुम्ही बघा ना, जर दिवसाला 20 क्वेश्चन सॉल्व केले तर महिन्याचे क्वेश्चन तुमचे किती होत आहेत. अशा पद्धतीने अभ्यास करा. नंतर आता आता पुस्तक कसं वाचायचं किंवा टॉपिक कुठला कसा वाचायचा याचं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी, की त्याच्यानुसार मग तुम्ही या पद्धतीने वाचाल. मग आता इथं आपण दुसरा चॅप्टर घेतलेला आहे. एम लक्ष्मीकांत पुस्तकामधलाच टॉपिक आहे घटनेची निर्मिती म्हणून. याच्यामध्ये कसा अभ्यास केला आहे ते एकदा बघूया आपण. याच्यामध्ये मार्किंग बघा कशी केली आहे त्याने. ज्याने कोणी वाचले असेल, आता कोणी वाचले ती मी नाही सांगणार, पण ज्याने कोणी वाचले त्याचा अभ्यास बघा कसा आहे तो. पॉईंटवरती एका लाईनला क्वेश्चन बनवलेला आहे आणि एका लाईनवरती क्वेश्चन विचारून झालेत बरं का, असं नाही की विचारलं नाही काय. फॉर एक्झाम्पल, आता हे त्याने वाचलेलं आहे. पहिलीच लाईन बघा तुम्ही, भारतातील साम्यवादी चळवळीचे प्रणेते आणि पुरोगामी लोकशाहीवादाचे समर्थक M.N. रॉय यांनी सन 1934मध्ये पहिल्यांदा घटना समितीची संकल्पना मांडली. आता इथं कंबाईनला क्वेश्चन विचारून झालेला आहे. घटना समितीची संकल्पना पहिल्यांदा कुणी मांडली तर M.N. रॉय आहेत बघा, यांनी टिक मार्क केला आहे M.N. रॉय. नंतर 1934मध्ये मांडली हे पण विचारून झालेलं आहे. म्हणजेच काय, लाईनवरती क्वेश्चन आहे. तर असा तुमचा अभ्यास पाहिजे. मग सर म्हटलं तुम्ही एवढ्या पुस्तकाचं कसं करणार, होतं ते एका दिवसात होणार नाही. हे पुस्तक वाचायला खूप वेळ लागेल. असे विद्यार्थी बघितलेत की ह्या पुस्तकाचे 10वी रिव्हिजन चालू आहे. युनिक अकॅडमीचे सर आहेत बघा, 100 वेळा पुस्तक वाचून काढलेलं आहे त्यांनी. 100वे रिव्हिजन, तोंडपाठ पुस्तकाचं. बाप माणूस आहे पॉलिटीचा, नाद नाही करायचा त्या माणसाचा, म्हणजे एवढं नॉलेज आहे त्याच्याकडं. तर असं पुस्तक वाचा. असे टिकमार्क दिसलं पाहिजे. हे दिसते का इथं कसलं झालं पुस्तक, हे वाचून होत असते असलं, मातीत लोळून नसते होत. तर एवढं पुस्तक वाचा ना, पुस्तक बघूनच कळलं पाहिजे तुमचा अभ्यास काय झाला ते. तर अशा पद्धतीनं वाचा. फॉर एक्झाम्पल, आता हा टॉपिक बघा त्यांनी कसा कव्हर केला. घटना समितीची संरचना.
93 जागांसाठी संस्थाने ही विचारून झालेलं आहे. संस्थानांसाठी किती जागा होत्या, तर 93 जागा होत्या. नंतर हे पण विचारून झालेलं आहे 10 लाख लोकसंख्येमागे सदस्य. हे जे एवढं आहे गोल केले का सगळं विचारून झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं तुमचा अभ्यास झाला पाहिजे, असं पुस्तक तुमचं दिसलं पाहिजे. मग हे एका दिवसात होणार आहे का? नाही होणार. मग काय करायचं? एका दिवशी 2च चॅप्टर करा, दुसरा सब्जेक्ट घ्या. एकच सब्जेक्ट घेऊन तुमचं डोकं हलल. आता प्रत्येकाची समजण्याची कॅपॅसिटी वेगळी असते, ते मी जगवू शकतो. नाही ना समजलं तुम्हाला ह्यातलं काय, वाचायचं सोडून द्यायचं. अशी स्टेप ज्यावेळेस येते की तुम्हाला हे कळून जातं की नक्की ह्या पुस्तकामध्ये काय आहे आणि आपल्याला काय पाहिजे. तर पॉलिटीबद्दल एवढंच होतं. मी जेवढं सांगितलं आहे त्या पद्धतीनं अभ्यास करा. सगळ्यात पहिल्यांदा जाऊन सिलेबस कॉपी घ्या पुढं, त्याच्याशिवाय अभ्यासाला अजिबात लागू नका. तर या सगळ्या चॅप्टरवरती सेपरेट सगळे व्हिडिओ येणार आहेत. तर फक्त या चॅनलला तुम्ही फॉलो जरी केलं ना आणि त्याच्या पद्धतीनं अभ्यास केला ना तरी तुमचं होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स कशी पडतील याची जबाबदारी माझी. तर थँक्यू आणि तुमचा सपोर्ट राहू द्या. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जातील. थँक्यू.